तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन विठुरायाचं चालू व्हावं ही बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे. त्याच्यावर बरंच विचारमंथन झालेलं आहे आणि त्याच्यावर जो अभ्यास झालेला आहे त्याच्यावरनं आता उद्यापासून हे टोकन दर्शन चालू होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने उद्या 1200 लोकांचा स्लॉट ठेवलेला आहे आणि हे टोकन दर्शन चालू होणार आहे. नेमकं हे टोकन दर्शन कसं असणार आहे, भाविकांना कुठून कशा पद्धतीने जायचं आहे आणि ते आपण आत्ता दाखवणार आहोत. भाविकांसाठी मात्र ही अत्यंत सोयीची गोष्ट आहे, कारण बऱ्याच वर्षाची मागणी पूर्ण होताना दिसत आहे. आपण आता संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे आहोत आणि 3ऱ्या मजल्यावर आहोत. या मजल्यावर ही वेटिंग करण्याची जागा आहे. सगळे जे काही भाविकांचा जो स्लॉट असणार आहे त्यांच्या वेळेनुसार त्या वेळेनुसार इथं त्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे. त्यांना चहा पाणी देण्यात येणार आहे. प्रसाधन गृहसुद्धा आहेत इथं जवळच, जेणेकरून त्यांना इथल्या ज्या काय आहेत सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न हे मंदिर समितीने केलेलं आहे. आणि आपण बघू शकता की आपल्या इकडं डावीकडं जे 2 शिखर दिसत आहेत, एक पांडुरंगाचं आणि एक रुक्मिणी मातेचं शिखर आहे आणि ही जी दर्शन रांग दिसते त्या दर्शन रांगेला हे टोकन दर्शनाची जे रांग आहे ती अटॅच होणार आहे. त्यांची वेळेनुसार त्यांच्या स्लॉटनुसार त्यांना तिथं सोडण्यात येणार आहे. आणि आपण समोर बघू शकताय ती जी आहे ती मुखदर्शनाची रांग आहे. जे लांबून दर्शन आहे त्या लांबून दर्शन आता काही लोक आहेत ते त्यांचंसुद्धा दर्शन चालू राहणार आहे. एकंदरीत जे येणारे भाविक आहे त्यांचा वेळेचा उपयोग व्यवस्थित व्हावा, त्यांची सुविधा त्यांना देण्यात आलेली आहेत आणि सुलभ दर्शन व्हावं ही त्यामागची एक धारणा आहे. उद्या चालू होतं आहे प्रायोगिक तत्वावर 1200 लोकांचं आणि त्याच्या पुढं नंतरनं त्याच्यामध्ये वेळोवेळी त्याच्यात सुधारणा करण्यात येणार आहे. संपूर्ण टोकन दर्शन राबवणारी अख्खी आपल्या सोबत टीम आहे. कार्यकारी अधिकारी आहेत राजेंद्र शेळके, व्यवस्थापक आहेत आणि संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने हे टोकन दर्शन राबवणार आहे आणि त्याच्या पुढं काय सुधारणा होणार? श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमार्फत या आषाढी वारीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी टोकन दर्शनाची सुविधा आपण उद्या त्याची चाचणी करत आहोत. याच्यासाठी आपण सुरुवातीला मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरती त्याचं बुकिंग लाईन आपण उपलब्ध करून दिलेली आहे आजपासून. आणि उद्या 6 स्लॉटमध्ये 200 लोकांचं बुकिंग आपण करून घेणार आहोत आणि त्याची उद्या चाचणी या ठिकाणी पूर्ण होईल. आत्ता पाहतो या प्रवेशद्वारात आल्यानंतर त्याचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलं जाईल. जे पास दिलेले आहे त्याच्यावरती बारकोड आहे, त्यांचा आधार नंबर आहे, त्यांचं एक ओळखपत्र तपासून या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जाईल. समजा सकाळी 10 वाजताचं टायमिंग त्यांना दिलेलं असेल तर ते अर्धा तास अगोदर या ठिकाणी येऊन त्यांची तपासणी होऊन त्यांना वेटिंग हॉलमध्ये ते बसतील आणि 10 वाजता बरोबर त्यांना दर्शनासाठी आतमध्ये सोडलं जाईल. दिलेल्या वेळेत आल्यानंतर दर्शन त्यांचं कमीत कमी वेळात 1 तासाच्या आतमध्ये त्या भाविकांचं दर्शन होईल आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता मंदिरे समिती घेणार आहेत. यासाठी मी भाविकांना आव्हान करतो की मंदिरे साईटच्या अधिकृत वेबसाईटवरतीच याचं बुकिंग करावं आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क मंदिरे समिती आकारत नाही. पूर्णपणे मोफत असं दर्शन मंदिरे समितीने उपलब्ध करून दिलेलं आहे. टोकन दर्शनाची जे लोक आहेत तेच जे मुख्य जी रांग आहे त्याच्यामध्ये मिसळणार का त्यांची वेगळी रांग असणार? आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर जो दर्शन मंडप आहे या मंडपामध्ये 7 मजली इमारत आहे. त्याच्यामध्ये टोकन दर्शनासाठी आपण 2 मजले वापरणार आहोत. त्या 2 मजल्यावरूनच आपल्या मंदिरामध्ये प्रवेश दिला जाईल. त्याचप्रमाणे जे पददर्शन रांगेमध्ये ज्यांनी टोकन काढलेलं नाही तीसुद्धा भक्तमंडळी असतील, त्यांचंसुद्धा दोन्ही लाईनचं सुयोग्य व्यवस्थापन करून ज्यांनी टोकन दर्शन काढले त्यांना त्या वेळेत दर्शन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. काय वाटते तुमच्या कार्यकाळात हे टोकन दर्शन चालू आहे?
मंदिर समिती किंवा मंदिर प्रशासनाचा हेतू हाच राहिलेला आहे की भाविकांना जलद गतीने व सुलभ दर्शन कसं होईल यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे. त्या माध्यमातून हा एक प्रकल्प राबवला जात आहे. त्याची चाचणी उद्या होऊन भाविकांना जलद सुलभ व सर्व सोयींयुक्त दर्शन होईल अशी आमची आशा आहे. आपल्यासोबत लेखाधिकारी पण आहेत की काय एकंदरीत किती खर्च आहे ह्याचा आतापर्यंत झाला आहे किंवा अजून काय सुधारणा होणार? कमीत कमी खर्चात नाही का जे आपले सर्व साधनं आहे तीच पुनर्वापर करूनच आपण नाही का हे प्रायोगिक तत्वावर करत आहे आणि देणगी स्वरूपात आपल्याला नाही का या बाबत भरपूर नाही का मिळालेले आहेत. TCSनी नाही का आम्हाला मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिल्यामुळे खूप कमी खर्चात आणि खूप जलद रीतीने आणि भाविक हा केंद्रबिंदू मानून नाही का केलेला हा प्रकल्प आहे. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि जी बऱ्याच वर्षाची प्रतीक्षा होती विठुरायांच्या भक्तांना ती उद्या पूर्ण होते. त्याच्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात येणार आहेत, स्लॉट वाढवण्यात येतील आणि भाविकांचं जे आहे सुलभ दर्शन ते व्यवस्थित व्हावं हा त्यामागचा हेतू असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिश देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.